मनरेगा घोटाळ्याची फेरचौकशी पोलीस बंदोबस्तात गैरव्यवहार करणाऱ्यांची धाकधूक वाढली. अहवालाकडे लक्ष. आणि ही बातमी आहे औसा तालुक्यातून. ग्रामपंचायत माळकोंडची तालुका औसा जिल्हा लातूर येथील मनरेगा अंतर्गत झालेल्या कथित आर्थिक अनियमितता, अपूर्ण कामे, मस्टरमधील कथित तफावत, जिओ टॅग, GPS छायाचित्रे तसेच शासन निधीच्या कथित गैरवापराबाबतच्या तक्रारीला आता निर्णायक वळण मिळालं आहे. आधीच्या त्रिसदस्यीय चौकशी अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर विभागीय आयुक्तालयाच्या आदेशानुसार नव्या समितीमार्फत फेर चौकशी करण्यात आली आहे. 21 ऑगस्ट 2026 रोजी तक्रारदाराच्या प्रत्यक्ष उपस्थितीत पोलीस बंदोबस्तात स्थळ पाहणी आणि चौकशी करण्यात आली. यावेळी मनरेगा अंतर्गत करण्यात आल्याचे दाखवण्यात आलेल्या विविध कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. बांबू लागवड, विहीर, रस्ता, गायगोठा आदी कामांसह संबंधित मस्टर, GPS छायाचित्रे, उपलब्ध नोंदीची तपासणी करण्यात आली. चौकशी दरम्यान स्थळांचे छायाचित्रण, व्हिडिओग्राफी करण्यात आल्याने या फेर चौकशीकडे विशेष गांभीर्यानं पाहिलं जात आहे. उपोषणानंतर प्रशासनाची निर्णायक हालचाल. अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर महम्मद रफी यांच्या वतीनं 10 ऑगस्ट 2026 रोजी सुरू करण्यात आलेल्या बेमुदत आमरण उपोषणाची विभागीय प्रशासनाने दखल घेतली. त्यानंतर सहआयुक्त सर्जेराव सोनवणे, विभागीय आयुक्तालय यांच्या आदेशानुसार प्रकरणाची फेरचौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले. यानुसार जिल्हा परिषद लातूरकडून नव्या त्रिसदस्यीय समितीची नियुक्ती करण्यात आली. समितीत ज्ञानोबा मुळे, सहाय्यक गटविकास अधिकारी, पंचायत समिती देवणी, दत्तात्रय हत्ते, विस्तार अधिकारी, पंचायत समिती रेणापूर, सूर्यकांत बारबोले, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, पंचायत समिती रेणापूर यांचा समावेश आहे. मनरेगा निधीतून कामे झाल्याचे दाखवून प्रत्यक्षात कामे अपूर्ण ठेवणे, कामांच्या नोंदी आणि प्रत्यक्ष परिस्थितीत तफावत असणे, मस्टरमध्ये अनियमितता असणे किंवा जिओ टॅग छायाचित्रांचा गैरवापर झाल्याचे आढळल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित होण्याची शक्यता आहे. फेर चौकशी समितीने प्रत्यक्ष पाहणी करून नोंदी, मस्टर, छायाचित्रे आणि कामांची सद्यस्थिती तपासल्यामुळे आता चौकशी अहवालात नेमके काय निष्पन्न होते, कोणत्या बाबींवर आक्षेप नोंदवला जातो आणि जबाबदारी कोणावर निश्चित केली जाते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. नव्या अहवालातून काय बाहेर येणार, तर आधीच्या चौकशीवर तक्रारदाराने उपस्थित केलेल्या आक्षेपांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या या फेर चौकशीमुळे आता नव्या अहवालाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शासन निधीचा गैरवापर झाल्याचे चौकशी सिद्ध झाल्यास संबंधितांकडून निधीची वसुली, प्रशासकीय कारवाई अथवा कायदेशीर कारवाईचा मार्ग मोकळा होऊ शकतो. मात्र अंतिम दोष निश्चिती ही चौकशी माहितीच्या अहवालावर आणि सक्षम प्राधिकरणाच्या निर्णयावर अवलंबून राहणार आहे. दरम्यान 21 ऑगस्टच्या प्रत्यक्ष पाहणीनंतर तयार होणाऱ्या फेर चौकशी अहवालाची उत्सुकता आता वाढली आहे. मनरेगा प्रकरणात नेमकं काय निष्पन्न झालं याचं उत्तर नव्या अहवालातून मिळणार आहे. त्यामुळे संपूर्ण औसा तालुक्यासह माळकोंडची ग्रामस्थांचं लक्ष प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे केंद्रित झालं आहे. कायदा लाईव्ह बातमीसाठी संपादक सौदागर महम्मद रफी. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.